नमस्कार मंडळी. 3 जुलै 2024 रोजी उत्तर प्रदेशमधील हदसर या जिल्ह्यातील फुलरई या गावामध्ये सत्संगाचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक भक्त लोक जमले होते. नारायण साकार विश्वहरी उर्फ भोले बाबा याचा सत्संगाचा कार्यक्रम त्या दिवशी होणार होता. सत्संगाचा कार्यक्रम झाला आणि भोले बाबा हा नियोजित मार्गावरून निघून गेला. भोले बाबा निघून गेल्यानंतर तो ज्या मार्गावरून निघून गेलाय त्या मार्गातील माती घेण्यासाठी, त्या मार्गावरील धूळ आपल्या कपाळावर लावण्यासाठी अनेक भाविक भक्त लोक त्या दिशेने धावू लागले. धावता धावता त्या धावण्याचं रूपांतर चेंगराचेंगरीमध्ये झालं. बरेच लोक खाली पडले आणि त्यांना तुडवून बाकीचे लोक पुढे तसेच धावत गेले. याच्यामध्ये जवळपास 122 लोकांचा मृत्यू झाला आणि कित्येक लोक जखमी झाली आहेत. नारायण साकार उर्फ भोले बाबा हा निघून गेला, पण त्याने एकदाही वळून या भाविक लोकांची झालेली चेंगराचेंगरी बघितली नाही. तो गेल्यानंतर गायबच झाला. खरं तर एखादा सामान्य व्यक्ती जरी असता तरी त्यानं एकदा चौकशी केली असती, दुर्घटनाग्रस्त लोकांना येऊन भेटला असता, आपल्या परीने जी मदत करता आली असती ती केली असते, पण त्यानं ती गोष्ट केली नाही. आणि या घटनेसाठी कारणीभूत म्हणून त्या कार्यक्रमाच्या संयोजकाला अटक करण्यात आलं. 80,000 लोकांची परवानगी असताना 2,500 लोक जमवलीच कशी असा त्याच्यावर आरोप ठेवून त्याला कैद करण्यात आली. पण या भोले बाबावर कोणत्याही प्रकारची केस नोंदवली गेली नाही. एवढंच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं, अगदी योगी आदित्यनाथ असू दे, राहुल गांधी असू दे, अखिलेश यादव, मायावती यातील कोणत्याही नेत्यानं या भोले बाबाबद्दल ब्रसुद्धा काढला नाही. उत्तर प्रदेश पोलीस प्रमुखांनी सांगितलंय की या भोले बाबाला चौकशीसाठी बोलवलं जाईल. 122 लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झालेत, पण फक्त चौकशीसाठीच या भोले बाबाला बोलवलं जाईल याच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप नाही, कोणत्याही प्रकारची केस नोंदवली गेली नाही. हा कोणता न्याय असू शकतो? आता या नारायण साकार विश्वहरी उर्फ भोले बाबा याच्या पूर्व आयुष्याबद्दल थोडी माहिती घेऊया. या भोले बाबाचं पूर्वीचं नाव होतं सूरजपाल सिंग. उत्तर प्रदेश पोलीस खात्यामध्ये हा सूरजपाल सिंग उर्फ भोले बाबा कॉन्स्टेबल पदावर नोकरी करत होता. जवळपास 1 दशक नोकरी केल्यानंतर एका लैंगिक गैरवर्तन या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आलं. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हा भोले बाबा उर्फ सूरजपाल सिंग यानं अध्यात्माचा व्यापार सुरू केला. अगदी कमी कालावधीमध्येच उत्तर भारतामध्ये त्याचा संप्रदाय वर्ग निर्माण झाला, त्याचा भक्त वर्ग, त्याचा शिष्य वर्ग निर्माण झाला. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे सत्संगाचे कार्यक्रम होऊ लागले. या भाविकांच्या मिळालेल्या पैशातूनच उत्तर भारतामध्ये त्याने अनेक ठिकाणी आपले आश्रम स्थापन केलेत आणि त्याच्यामध्ये तो अगदी राजेशाही आयुष्य जगत आहे. पण 3 जुलैला झालेल्या कार्यक्रमामध्ये जवळपास 2,500 लोकांची गर्दी जमली आणि या भोलेबाबाचा कार्यक्रम संपून तो ज्यावेळेस मार्गस्थ झाला त्यावेळेस त्या मार्गावरील माती उचलण्यासाठी लोकांची एक झुंबड उडाली आणि त्या झुंबडमध्ये जवळपास 122 लोक किड्या मुंग्या मरावेत तसे मरून गेले. बरेच लोक जखमी झाले, पण या भोले बाबानं एकदा सुद्धा दुर्घटनाग्रस्तांची चौकशी केली नाही. मित्रांनो, 3 जुलैला झालेल्या हदसरमधील घटनेमध्ये पूर्णपणे तो भोले बाबा दोषी असं म्हणता येणार नाही. आपल्यासारखे भोळे बाबडे लोक कोणताही विचार न करता या बाबा लोकांचे अनुयायी बनतात, तेही या घटनेसाठी तितकेच जबाबदार आहेत. मित्र हो, भारतामधील लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधील भेद ओळखता येत नाही. कोण संत पुरुष आहे आणि कोण पुरुष म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, याच्यातील भेद हे लोक करू शकत नाही. हे भोळे बाबडे भाविक लोक अशा प्रकारच्या वरवरच्या वेशभूषेला, गोड बोलण्याला भाळतात आणि अशा प्रकारच्या पूर्ण आयुष्यच बदलवून टाकणाऱ्या घटनेचा भाग होऊन बसतात. अशिक्षित, कमी शिकलेले लोक या भोंदूबाबांच्या नादी लागतातच, पण उच्च शिक्षित लोक सुद्धा या भोंदूबाबांच्या बोलण्याला, वरवरच्या वेशभूषेला भाळतात आणि त्यांच्या नादी लागतात. आणि याच लापरवाहीमुळे बाबा रामपाल, आसाराम, राम रहीम यांसारखे बाबा लोक फोपावत चालले आहेत. आयुष्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये अनेक लोक मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेले असतात. त्यांना अध्यात्माची गरज असते. त्यांच्या दृष्टीने अध्यात्मच त्यांना या गोष्टीतून बाहेर काढू शकतं असा त्यांचा ठाम विश्वास असतो. आणि त्याच गोष्टीपायी हे सामान्य लोक अध्यात्माचा आधार शोधत शोधत या बाबां लोकांकडे पोहोचतात. प्रत्येक बाबा सारखा असतो असे नाही. बरेच चांगले संत महात्मे असतात ज्यांच्यामुळे या सामान्य लोकांचं आयुष्य बदलून जातं. पण बरेचसे लोक असेही असतात जे स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी या सामान्य, या गोरगरीब भक्तांना पिळवणूक करून त्यांच्याकडून मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर आपलं साम्राज्य उभा करत असतात. आज हिंदू धर्मातील प्रत्येक घरातील देवाऱ्यावरती सार्थ ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदासांचा दासबोध यांसारखे धर्मग्रंथ भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवले आहेत. रोज नित्य नियमाने त्याची पूजाही केली जाते. पण एकदाही
घरातील कोणत्याही व्यक्तीच्या मनात तो धर्मग्रंथ देवाऱ्यावरून काढून त्याच्यावरती 4 श्लोक अभंग वाचावेत आणि त्याच्यावरती चिंतन करावं, घरातील व्यक्तींसोबत आपल्या परिवारासोबत त्याच्यावरती चर्चा करावी असा मुळीच विचार येत नाही. आज गावावरील पारांवरती जगभराच्या चर्चा करत बसलेले लोक तुम्हाला दिसतील, पण त्या लोकांच्या चर्चेमध्ये तुकाराम महाराजांचा एखादा अभंग, ज्ञानेश्वरांचा एखादा श्लोक घेऊन त्याच्यावरती चर्चा करून तो श्लोक किंवा अभंग आपलं आयुष्य बदलण्यासाठी कसा उपयोगी आणता येईल, त्याच्यामुळे आपलं आयुष्य कसं बदलू शकेल याच्यावरती चर्चा होत नाही. आणि यामुळेच नैराश्य आल्यानंतर लोक अध्यात्माचा मार्ग म्हणून या बाबा लोकांकडे आकर्षित होतात आणि अशा दुर्घटनांना बळी पडतात. त्यामुळे हिंदू बांधवांनो, एक कळकळीची विनंती आहे की देवाऱ्यावरील ग्रंथ बाहेर काढा, त्यातील एखादा श्लोक वाचा, त्याचा आपल्या आयुष्यासाठी कसा उपयोग करता येईल याच्याविषयी चिंतन करा. आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रपरिवारासोबत त्याची चर्चा करा. आणि जोपर्यंत तुम्ही असं करणार नाही तोपर्यंत हे संधी साधू लोक अशाच प्रकारे या हिंदू धर्मातील लोकांची पिळवणूक करत राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच सांगायचं होतं. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.